मॉर्निंग. मी आता जस्ट उठलो आहे आणि मी आता खाऊ खातोय. त्या पॉकेटातला काढतो ना खातो, काढतो ना खातो. बघा ना, मी तेच बोलली. मी त्याच्या हातात योग दिल तर लगेच कसं काय संपला. खातो बघा ना कसं गचागच. सगळेल मग दिला खादाड बकरा खातो बघा ना कसं चमचमीत. आता बघा कसं काढल निघत. दिला स्वप्न बघा दिला. त्याच्या समोर पूर्ण पॉकेट आहे, पूर्ण पॅकेट आहे. ही पद्धत कुठली आहे पोपाची तोंडात. बघा तोंड कसा भरलाय बघा. गुड मॉर्निंग गाईज. आता सध्या मी घरी आहे. बाबू झोपलाय. बाबू उठल्यावर साडी घ्यायला जायची. काल घ्यायची होती ती राहिली साडी घेऊन. मग मला एकविरेला जायचं आहे ना, म्हणून साडी घ्यायची. मग साडी घेते, आवरते, आंघोळ झाली आहे, कपडे चेंज करते आणि मग भेटू. खिचडी आणि बाबूचं जेवण रेडी झालंय. तेवढ्यात बाबू पण उठलाय माझा. मी बारीक करतो द बेटा. घरा याला चव लागली ना का बरोबर खातो. चव लागायला लागते. फर्स्ट बाईटला तो नाटकच करतो. आता बघा द बेटा खाऊ. बघा कसं नाटके आहे. आता चव लागली माझ्या बाबूला. माझं बाबू सांडू नको. दमले मम्मी सकाळपासून. मम्माने काय काय काम करायचं. चावून चावून खा बेटू. गिळायचं नाही बेटा फक्त. अंशू तू येडा का. अंशू तू येडा. आणि बाबू आलाय मेडिकलला. कुठली लँग्वेज आहे याची. आबा बाबा करते ह्यो अंशूचा आजोबा आलाय. व्हिडिओ काढते तर 10 टाइम डिस्टर्ब करतात. याव चालू आहे यांचा. त्याला ओरडला का आजोबाला मिरची लागते. मग त्याला सवय कशी काय लागल. चांगल्या गोष्टी शिकवायला घेतला का. नको माझ्या बाबूला कशाला ओरडते. मग तुझ्या बाबूला सवय कशी लागल तुमच्या. लाडावून ठेवा ना. माझ्या अंगाशी येऊ द्या सगळ्या गोष्टी. हात नाही त्याचं चापटल मी दणक्यात. बुक्कीट टेंगुल दे डायरेक्ट. समजला का. नाही मग भात चारला नाही मी. भुकोच्या ठेवलाय भात चारला का त्याला. पप्पासला कशाला विचारतात. मी भात चारलाय ना, तुम्ही पप्पासला कशाला विचारतात त्याच्या. हो बघा हा काट्टा आहे आणि हा त्याचा आजोबाच आहे. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. दोघांचा पण उपवास आहे. मग साबुदाणा खिचडी खातो आणि मग भेटतो. नाही का उचलू शकत तुमचा नाही का पोरगा. चला रे भांडू. भांडू चल. काय बाबा बातम्यांमध्ये दररोज बातम्यांमध्ये काय आहे. हा बघा एका साईडला चहा ठेवलाय, एका साईडला बाबूचं दूध तापत ठेवलाय. झोपलेले थोडा वेळ आराम केलेला. मग नंतर मेडिकलला गेली 5-10 मिनिटं. आता परत आली. माझी ना बाबूची चुकामुक झाली. बाबू गेला मेडिकलला ना, मी आली घरी. आता थोड्या वेळात जाईल चहा घेऊन. चहा उकळतोय इथं दूध. आता मी चालली चहा घेऊन. आई बोलतात बाबू बाबांसोबत गेलाय. बाबू गेला कुठं. जरा पकडा मी बघते. मी म्हणून चहा आपल्या तिघांना आणलाय. चहा घेऊन आलेली तुम्हाला. तुमच्या बाबांना कपडे नाहीत ना. जाऊ द्या ते इग्नोर. बेटू चला या ते चहा प्यायला. या बाबा. यो काय बोत्रा वित्रा येतो काय. बाबा आबा न मम्मा. थोडं स्पष्ट मध्ये बोलतो बाबाचं पत्र. हाय या. हा
तुला नाही उपवास आहे तर आम्ही आता मंचुरियनवर उपवास सोडतोय. त्याला देऊ आपण, त्याला काय द्यायचं? आणि बाबूचा खाऊ. मला काय घेतलं तो एक घास मारतो आणि परत मंचुरियन हात घालतो. बघा आता चालता मेडिकलला. आता त्याला घरी सोडते कारण का मेडिकलमध्ये मला थोडी साफसफाई करायची ना बेटू. जस्ट बसलेली तर बोलली तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायला पाहिजे. काय झालं, कालपासून मी चॅलेंज घेतलं आहे. काल डेली मी एक व्लॉग तरी म्हणजे एक गोष्ट तरी प्रोडक्ट नॉलेजबद्दल तुम्हाला टाकेल. म्हणजे 100 दिवसाचा चॅलेंज घेतला आहे मी का डेली एक व्हिडिओ मी पोस्ट करेल. माझं नवीन अकाउंट केलं आहे सर्वज्ञ मेडिकलच्या नावाने. म्हणजे माझ्या मेडिकलची पण थोडीफार पब्लिसिटी होईल आणि आपल्याला पण थोडंफार म्हणजे तेवढं आपण कशात तरी गुंतून राहिलं पाहिजे. मी व्लॉगिंग तर डेली करतेच पण हे पण काहीतरी वेगवेगळं पण करायला पाहिजे. त्यामुळे तो चॅलेंज मी ॲक्सेप्ट केला आहे. पहिल्यांदा मी बोलायला लाजायची याच्यासमोर त्याच्यासमोर. आता काही नाही, मी इकडे बघत नाही तिकडे बघत नाही, मोबाईल पकडते, आपला कंटिन्यू बोलणं चालू करते. थोडासा कॉन्फिडन्स गेन झाला, अजून थोडा व्हायला पाहिजे. आत्ता मी लोकांशी इंटरॅक्ट करायला घाबरते थोडी का हा काय बोलेल तो काय बोलेल. पण लवकरच ती सवय पण मी मोडून देणार आहे. कुठल्या गोष्टीचं आपण कुठली वाईट गोष्ट करत नाही म्हणून आपण कुठल्या गोष्टीला घाबरायला नाही पाहिजे. आपण चांगली गोष्ट करतोय ना, मग हा बोलेल तो बोलेल याच्यावर आपण डिपेंड राहिलंच नाही पाहिजे. आपले घरचे आपल्याला चांगलं बोलतायत ना, आपला आई बाबा, आपले सासू सासरे, नवरा, बस झालं. आपल्याला तेवढीच गोष्ट मॅटर केली पाहिजे. आपल्याला बाकीच्या लोकांशी काही लेणं देणं नाही म्हणून आपल्याला बाकीची गोष्ट मॅटर केली नाही पाहिजे. काय रे, पाणी भरतं का बांडू? चल चल ना. चल रे चल चल. घे सोड ना. करून घे ना उचलून त्याला. जाऊ नको. अरे त्यातून काय येतं? चुप आता, चुप चुप. जा जा त्या बाबा सोबत जा, पाणी भर. मग आजोबा सारखा शहाणा आहेस तू. जेवायला पलत होता. चारला नाही ना तुला? कुकर गॅसवर असला ना, एकटाच गेला ना कुकरला पायतो नको. आई त्याच्याकडं बघा. तिला दे, बाबाचं जेवायला. आजीला दे, आजीला घ्या ना, तो देईन, देतो. घ्या ना, घ्या ना, दे बाबा. घ्या ना, घ्या ना, घ्या ना, घ्या ना. का रे बाबू एवढी मस्ती करता? पाणी टाकला होता. हे बघ. लई शायनिंग लागला ना मूर्खा.
कॅडबरी खाता का थोडी? तर दाखवते मी त्याला किती. चला, चल ना. बघ कॅडबऱ्या पाहिजेत त्याला. आण बेटा मम्माला दे. दे पटकन. हा. तुम्ही काय नाही. एक करंजी रे. कशी आई? कडू आहे नाही. नाही व्हिडिओ ना वेगळी आहे ना ही कॅडबरी. ती बघ त्याने एकदा तोंडात घातली. पण आपण खातो त्यापैकी वेगळी आहे ना. आणि मग याने एक काय आहे? बाबू कोणी आणला? कोणी आणला? मामानी ना? कोणी आणला? त्याचा लाडका मामा आहे तो. लाडका मामा. कोणी आणला बेटा? बाबू मग मज्जा लय येते त्याला. कुठे गेलता रे? कुठं घेऊन गेलेल तू? हो ना, होती का जागी? त्यानं नाही झोप लागत. आम्ही मेडिकल बंद करून तिघं पण इथं बाहेर आहेत आणि बाबांनी झोपून घेतलाय. बाबांना 10-15 फोन केलं. आता शेवटी शेवटचा पर्याय म्हणून बाजूवाल्या ताईला फोन केला ना, सांगितलं आमचा दरवाजा ठोका. आणि ती दरवाजा ठोकते तरी पण अजून बाबा उठला नाही. बघा आता उचकला. प्रकारे आम्ही घरात आलोय. गुड नाईट. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बरोबर ना बाबा?